नमस्कार, मी अमित कोळेकर. आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट आणि आजच्या बोधकथेला सुरुवात करतोय. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करून माझा उत्साह वाढवा. आजच्या कथेचं नाव आहे चढलेला मोठा आवाज. आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजाने बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद साधावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा. घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. घरातील नोकर वर्गावरही मोठ्या स्वरात ओरडू नये, कारण त्यांनाही राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात आणि आपले पोट अचानक बिघडते, भूक मंदावते, अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजाने रागावणे किंवा शिवाय देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये. मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग निवळतो. शुभ लहरींचे तसेच आहे. 12,000 मैलावर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. तसेच वासराला पाहून गाईला पान्हा फुटतो. एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. एखाद्या सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, आभार मानणार नाही, पण त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरीमुळे तुमच्या शरीराभोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळा वेगळा उत्साह वाटेल. म्हणून दान धर्माचे अपार महात्म्य आहे. फक्त मनुष्य योनीलाच बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, पोथी वाचताना आपला स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच किंमत देणार नाहीत. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल. नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे. म्हणूनच म्हणतात ना, शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करून तुम्ही नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद.